कॉलेजचे 364 दिवसामध्ये ज्या पोरीले तुमची साधी सावली बी नाही वाटत ना, सावली बी पाव नाही वाटत, ऐन परीक्षेच्या दिवशी माहिती का तिले तुमचं नाव, तुमचं आडनाव आणि तुमचा बेंच नंबर सुद्धा कसा काय पाठवतो बे. वर्षभर माहिती का तुम्ही तिच्यासाठी अनोळखी असता, पण परीक्षेच्या माहिती का त्या 3 घंट्यामध्ये तुम्ही तिचे एवढे बेस्ट फ्रेंड होऊन जाता का भयानक. आणि हा पाहतो म्हटलं तर हा कोणत्या टाईपचा चमत्कार आहे का. मग आपण याला असं म्हणू शकतो का हा फक्त स्वार्थ आहे तिचा. आज अख्खी कॉलिंगच्या या पॉडकास्टमध्ये आपण माहिती का सीझनल मैत्रिणी किंवा सीझनल जे पोरी आपल्या फ्रेंड्स बनते त्याचे जे नकाब आहे ना आपण फाळणार आहे. तर लक्ष देऊन ऐका. आणि आजचा विषय माहिती आहे का आपला सगळ्या पोरायचं जे अस्मितेचा विषय आहे. अस्मिता म्हणजे काय, आता पोरगी नाही बे, म्हणजे आपला रिस्पेक्टचा. तर पहिला मुद्दा जर आपण मांडतो म्हटलं तर ब्लॉक ते हाय पर्यंतचा प्रवास असता माहिती आहे. आता ते कसं स्टार्ट होतं वर्षभर माहिती आहे का तुम्ही त्या पोरीले मेसेज वगैरे केला तर ते आय एम बिजी किंवा एखादा रिप्लाय बी देत नाही, मेसेज सीन बी नाही करत. काही पोरी तेवढं भयानक राहते. पण सेंटरवर माहिती आहे का तिच्या तोंडून तुमचं नाव माहिती आहे का इतकं गोड निघते. अरे अक्षय यार, अरे अक्षय दाखवशील का, अरे पंकज दाखवशील का, माहिती आहे इतका गोड बोलते पोरी. जसं का तुम्ही म्हणजे एकदम तिचा जानू लवर जे काही असं ते आहे माहिती आहे का. सांगतो म्हटलं ना ते गोडवा जे तिच्या अचानक एकदम से तिच्या तोंडात येऊन गेला आहे ते कायसाठी आहे माहिती आहे का, तुझ्या लुकसाठी नाही आहे किंवा तू काय चीज आहे त्यासाठी नाही आहे. त्या डोक्यात जे एक्झाम्सचे म्हणजे क्वेश्चनचे जे आन्सर भरून आहे ना त्या गोष्टीसाठी आहे. तिच्या तोंडात जे आज साखर भरून तिनं आणली आहे ना तर ते त्या गोष्टीसाठी आहे, त्या थेरीसाठी आहे, त्या कोण काढण्यासाठी आहे. आणि माहिती काय अशा पोरीची मेमरी तेव्हाच जागृत होते. वर्षभर ते तुम्हाला ओळखत नाही, पण अचानक सेंटरवर तुम्ही जसं का मागच्या जन्मातले लवर होते तशी ओळखायला लागून जाते. आता दुसरा मुद्दा जर आपण पाहतो म्हटलं तर स्वार्थाचा पाहुणचार. आता पाहुणचार म्हटलं तर लक्षात आलं असं बऱ्याचपैकी का आपण लोकांना पाहुणचार करत असतो पण निस्वार्थ करतो. आणि आता इथं जे पाहुणचार चालू आहे तर ते स्वार्थाच आहे. आता कसा एखादी पोरगी माहिती काय एक्झाम सेंटरवर तुमच्या बाजूला बसतं बरोबर, तर ते पोरगी माहिती का आजपर्यंत तर कधी बोलली नाही, पण बरोबर तिथं बोलणं चालून अरे यार तिसरा पॉईंट दाखव ना, अरे मला मी वाचलं नाही रे, अरे दाखव रे मला तिसरा पॉईंट. इतकं गोड बोलते का आपल्याला माहिती दाखवून द्या वाटतं. आणि तिचं ते प्लीज वगैरे म्हणणं यार थँक्यू हे ऐकून माहिती का आपण आपला पेपर सोडून नाही का तिले क्वेश्चनचे आन्सर सांगणं चालू करून देतो. म्हणजे आपल्याला काय वाटते माहिती का त्या टाइमले अरे यार पटून जाईन यार सांगितलं तर म्हणजे मायन तिचं एक बॉन्डिंग पैदा होऊन जाईल असं आपल्याला वाटतं माहिती आहे. म्हणून नाही का आपण तशा पोरीला नाही का आन्सर सांगण्यात बिझी होऊन जातो आणि आपण आपल्या पेपरवर लक्ष देत नाही. आपण तशा पोरीले सांगणं जास्त इम्पॉर्टन्स समजतो, कारण एक आपला स्वार्थ त्यात हे होऊन जाते का पटून गेली पाहिजे, पण तिचा स्वार्थ हे राहते का तू भाडीत जा तिकडं मला पेपर सांग पहिले. आणि माहिती आहे का अशा टाइमले एक समजून घ्यायचं का ते फक्त तुमचा त्या गोष्टीसाठी वापर करत आहे, ते काही तुमच्यावर प्रेम करणार नाही आहे. किंवा तुम्ही क्लासच्या बाहेर गेल्यावर तुम्ही प्रपोज बी करसान तर ते का हो म्हणणार नाही आहे. मी तर म्हणतो तुम्ही क्लासच्या बाहेर गेल्याच्या बाद ते तुम्हाला ओळखणार बी नाही कोण आहे म्हणून. तू रियालिटी हेच बेटा. तर जरा नाही का हे स्वार्थाचा बाजार ओळखून विचार करायचा. आता पेपर चालू आहे तर बरेचसे पोरं होऊ शकते का पुरी यार सांगणं यार प्लीज वगैरे प्लीज घे शब्दाले भाव खून सांगू शकतो. तिसरा मुद्दा आपला पेपर संपला की तू कोण. आता मी जसं सांगितलं सेम तसं काय होते का बऱ्याचशा पुरी आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये इतका गोड बोलते, पेपर विचारून घेते, भला ते पास होऊन जाईन आपण फेल होऊन जाईन इतका पेपर आपल्याला विचारून घेते आणि आपण तिच्या नादात आपण आपला पेपर बी नाही लिहित. आणि माहिती आहे का ज्या दिवशी शेवटचा पेपर असते ना आणि त्या दिवशी शेवटची बेल वाजली पेपर सुटला का त्याच्या बाद ते पोरगी माहिती का तिच्या बाहेरचे जे मैत्रिणी आहेत त्याच्यासोबत गप्पा गोष्टीमध्ये बिझी होऊन जाते. आणि बेटा तू तिथून तू बाहेर आल्याच्या बाद तू दिले हाय कर साधा धरून ते जर ओळखन तुले ओळखत बी नाही ते तशा पोरी ओळखतही नाही बोलतही नाही आणि तू कोण आहे कुठचा आहे तिला काही हिंदी नाही राहत. नंतर आपण बसतो तिच्या अरे यार मी आता बोलली माझ्यासोबत अरे यार पटून जाणे यार आपण राहते या भ्रम मध्ये माहिती. तर अशा पोरी माहिती तू हाय बाय करशील तरी तुझ्याकडे पाहून स्माइल बी नाही देत. आणि हेच रिपीट टेलिकास्ट कधी होते माहिती का जेव्हा तू आणखी पुढचे पेपर येईन तेव्हा. तर बरेचसे पोरं असे मूर्खपणा करते आणि स्वतःची रिस्पेक्ट गमावून कोणत्याही पोरीले सांगण्यात बिझी होऊन जाते. कारण एक आपल्या अंदर बी एक लालच असते का एखादी पोरगी सेट होऊन जाईन आपल्याला. आपण त्या लालच पोटी दिले सांगणं जरुरी समजतो. पण बेटा ती पोरगी बी तेवढी हुशार आहे ते काही मॅड आहे नाही का तुले नुसतं एका पेपरसाठी पटवून जाईन त्यासारखे छप्पन भेटते. आणि आपण हे रिस्पेक्ट स्वतःची ठेवायची का मला बी तुझ्यासारख्या 57 भेटते.
तर हा रिस्पेक्ट थोडा बहुत इगो ठेवा स्वतःमध्ये. आणि असं सांगत फिरू नका या त्या पुरीले का नाही हे या प्रश्नाचे उत्तर, म्हणजे अभ्यास करायचा आपण आणि सांगायचं आहे तर तिले ते तिच्या लवर सोबत तिकडे चॉकलेट खात बसली, तिला अभ्यास नाही करता आला का. तर हे जरा डोक्यात घालून ठेवा. आणि पहा लक्षात ठेवा, मग आता एक जर सांगतो म्हटलं तर मैत्री अशी करा जिथे मान असेल, अपमान नाही. जो संकटात नाही तर फक्त स्वार्थात साथ देतो तो मित्र नसतो. आता पाहतो म्हटलं तर हे एक शुद्ध लाईन झाली, पण माझ्या भाषेत जर सांगतो म्हटलं तर मित्र असे ठेवा जे तुमचा बॅड आणि गुड या दोन्ही टाईममध्ये तुमच्या सोबत असून, असं नाही का वाईट वेळेतच तिला बोलवायचं आणि चांगलं असलं तिला बोलवायचं नाही, असं नाही करत. चांगल्या आणि वाईट वेळेत दोन्ही जर तो साथ देत असेल तर बेटर आहे, तो चांगला मित्र आहे. पण खऱ्या मित्राची ओळख जर पाहतो म्हटलं आपण तर वाईट वेळेमध्येच होते. पण ॲक्च्युली माहिती आहे का, या जमान्यात इमोशनल फुल होऊन राहणं मूर्खपणा आहे. कोणीही असो, कुठेही असो, कसाही असो, इमोशनली राहू नका. मी आधीच याच्यावर एक पॉडकास्ट घेतलेला आहे का इमोशनली फ्रेंड्स कसे असते, इमोशनल बॉय कसे असते, त्याला काय बेकार आदत असते आणि ते काऊन आयुष्यभर रडत राहते, काऊन पस्तावत राहते. तर हे त्याचे काही कारण मी सांगितले त्या पॉडकास्टमध्ये, तुम्ही जाऊन ते व्हिडिओ चेक करू शकता, पाहू शकता. तर तसे टाईपचं राहू नका कधी आणि याच्या त्याच्यावर डिपेंड व्हायची ते सवय लावून घेऊ नका. आणि हे होता की कॉलिंग विषय बहुत गंभीर होता आजचा, शॉर्टकटमध्ये निपटवला मी ना, नाही तर व्हिडिओ जास्त लंबा होऊन जात होता. आणि हो, तुम्हाला जर माझे पॉडकास्ट ऐकणं किंवा माझे व्हिडिओ पाहणं चांगलं वाटत असून तर सबस्क्राईब करून घ्या. इंस्टा वगैरेवर मी शॉर्ट टाकत असतो, तर तिथं मेन मुद्दे मी टाकत असतो, तर तुम्ही तिथंही पाहू शकता. तिथं पाहत असाल तर यूट्यूबवर या, यूट्यूबवर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हो, शेअर सुद्धा करा, म्हणजे जेणेकरून काय मला अख्खी कॉलिंग यार मला नाही का बहुत मोठा ब्रँड करायचा आहे आणि तुमच्या सपोर्ट शिवाय होणार नाही. दॅट्स वाय यू हॅव टू सपोर्ट मी. आणि इंग्लिश तर एवढी बेटर आहे नाही, पण जेमतेम तुटकी फुटकी जशी आहे तशी. ॲक्च्युली पाहतो म्हटलं तर इंग्लिश एक भंगार लँग्वेज आहे, आपली मराठीच परी. पण तुम्हाला किंवा कोणाला थोडं इंग्लिश झाडून दाखवलं तर त्याला ते शिकलेलं आहे, काहीतरी आहे, ब्रँड वस्तू आहे. ॲक्च्युली इंग्लिशची तेवढी लायकी नाही आहे का आपण काय चीज आहोत ते ठरवा. ठीक आहे, तुम्हाला इंग्लिश येत असेल तर बेस्ट, नसेल येत तर बहुत बढिया. ठीक आहे, एक्सलंट. तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओज पाहत राहा.